आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत आहेत। प्रदीप, सिंहगड रोड परिसर, डेक्कन परिसर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। पुण्यामध्ये एक प्रकारे पूरस्थिती आहे आणि या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी स्वतः अजित पवार आता पुण्याकडे रवाना होत आहेत। सागर, अगदी बरोबर आहे। खरं तर पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार अगदी काही वेळात पुण्यामध्ये पोहोचतील। मात्र सध्या आपण पाहतोय की सिंहगड रोड परिसरातली, एकता नगर परिसरातली आता परिस्थिती जी आहे काहीशी आटोक्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। कारण या ठिकाणी आपण पाहतोय की कमरे इतकं पाणी होतं, ते सध्या पाणी आता हळूहळू पातळी जी आहे उतरायला सुरुवात झालेली आहे। नागरिकांना आपण या ठिकाणी पाहतोय, रेस्क्यू जवानांच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी खाण्यासाठी साहित्य जे आहे ते सुद्धा उपलब्ध करण्यात आलेले आहे। कारण सकाळी 6 पासून हे सगळे कर्मचारी जे आहेत या सगळ्या फील्डवरती काम करतायत। आपण पाहतोय की परिस्थिती काहीशी आटोक्यात येते। जसा जसा पाऊस कमी होतोय तशी पाण्याची परिस्थिती, पातळी जी आहे ती सुद्धा घटत चाललेली आहे। कारण खडकवासला धरणामधून ज्या क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय, जर खडकवासला धरणातून क्युसेक पाण्याचा विसर्ग कमी केला तर हळूहळू लगतच्या परिसरात मुळा मोठा नदीच्या पात्राच्या लगतच्या शिरणारे पाणी जे आहे त्याची पातळी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जी वाहनं पाण्याखाली बुडालेली होती ती वाहनं आता खरं तर उघडी पडायला सुरुवात झालेली आहे। नागरिकांची 4 चाकी वाहनं असतील, दुचाकी वाहनं असतील, ती सगळी खरं तर पाण्याखाली बुडालेली होती। मात्र ती आता वाहनं जी आहेत हळूहळू उघडी पडतात, कारण पाण्याची पातळी जी आहे ती घटायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नागरिक या सगळ्या परिसरामध्ये येत आहेत आणि नागरिकांकडून सुद्धा या ठिकाणच्या खरं तर परिसरातल्या नागरिकांना आवाहन केलं जात आहे, कदाचित महत्त्वाचं काम असेल तर घराबाहेर पडा, सुरक्षित ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी पोहोचा। आपण पाहतो की सगळ्या गाड्या आता उचलण्याचं काम जे आहे ते या सगळ्या येथील तरुणांकडून केलं जात आहे। आपण पाहतो की गाड्यामध्ये राडा रोधा जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी अडकलेला आहे। ही सगळी दुचाकी वाहनं जी आहेत, समोरच्या बाजूला आपण पाहतोय की 4 चाकी वाहन सुद्धा पाण्याच्या फ्लोमध्ये आपण पाहतोय की उलटं झालेलं पाहायला मिळत आहे। ही सगळी भीषण परिस्थिती या सगळ्या सिंहगड परिसरामध्ये आहे। दुसऱ्या बाजूला आपण ज्या ठिकाणी खरं तर मध्यंतरी परिस्थिती दाखवली काही वेळापूर्वी, त्या रोडवरती आपण पाहतोय की वाहनं जी आहेत ती आता उघडी पडलेली आहेत। कारण या संपूर्ण परिसरामध्ये नदी असल्यासारखं स्वरूप होतं, मात्र आता पाण्याची पातळी घटलेली आहे आणि या ठिकाणाहून वाहनं जी आहेत ती आता खरं तर काढण्याचं काम आता इथल्या तरुणांकडून केलं जाईल। आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आहेत, महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून आपण पाहतोय की ज्यावेळी काही वेळापूर्वी आपण परिस्थिती दाखवलेली होती की इथं फक्त पाणीच होतं आणि आपण पाहतोय की सध्या वाहनं उघडी पडलेली आहेत। पार्किंग मध्ये पाणी मोठ्या प्रमाणावरती शिरलेलं होतं, नदीचं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळालं। मात्र आता एक एक साहित्य जे आहे इथल्या नागरिकांसाठी सुद्धा पुरवलं जाते। मात्र दिलासादायक बातमी म्हणजे पाण्याची पातळी आता कमी झालेली आहे, त्यामुळे सगळी वाहनं उघडी पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुळा मोठा नदीच्या पात्रालगतचा हा सगळा परिसर आहे। जर कदाचित नदीच्या पात्रामध्ये फुगवटा झाला तर त्याचं पाणी जे आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये शिरतं। ही खरं तर दरवर्षीप्रमाणे इथल्या नागरिकांची अवस्था आहे। मात्र आता आपण पाहतोय की दिलासादायक बातमी म्हणजे इथलं पाणी जे आहे ते हळू या ठिकाणी पाहतोय अशा पद्धतीनं दुचाकी जे आहे ते इथल्या तरुणांकडून काढल्या जात आहेत। दुचाकी काढण्याचं काम आता सध्या सुरू झालेलं आहे। मात्र नुकसान मोठ्या प्रमाणावरती झालंय, कारण गाड्यांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावरती गेलेलं आहे। 4 चाकी वाहनं जे आहेत त्यांचं सुद्धा नुकसान जे आहे ते या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। त्यामुळे नागरिकांना एक आर्थिक फटका जो आहे तो सुद्धा सहन करावा लागतोय। आपण पाहतोय की या सगळ्या 2 व्हीलर, दुचाकी, त्याचबरोबर 4 चाकी वाहनं जी आहेत काही वेळानंतर इथली काढली जातील। मात्र आपण पाहतोय की पाण्याच्या प्रवाहाबरोबर अनेक वाहनं जी आहेत ती वाहून सुद्धा आलेली आहेत। त्यामुळे इथल्या नागरिकांसमोर खरं तर आता पुढचं काही तासानंतर प्रश्न असणार आहे ते म्हणजे घरातलं पाणी काढणं, त्याचबरोबर आपली वाहनं बाजूला घेऊन जाणं। त्यामुळे या सगळ्या खरं तर परिसरामधल्या नागरिकांना महानगरपालिकेकडून काय मदत मिळते काय पण सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण दरवर्षी ज्यावेळेस मुळा मोठा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढवला जातो, त्यावेळेस पावसाचा जोर जरी असला तरी सुद्धा नदी पात्रातलं पाणी जे आहे ते आसपासच्या परिसरामध्ये शिरतं। त्यामुळे ही दरवर्षी परिस्थिती आहे। पुढच्या